भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे. तरी सर्व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या मित्रांना, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सर्वांना मिळेल. जय भीम, नमो बुद्धाय. गांधी आणि आंबेडकर हे एकमेकांचे शत्रू होते की तो वैचारिक संघर्ष होता? चला संदर्भासह जाणून घेऊयात. 1932 साली बाबासाहेबांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली, पण गांधीजींनी त्याला तीव्र विरोध करत आंदोलन सुरू केलं. परिणामी झाला पुणे करार आणि बाबासाहेब त्यावर म्हणाले की ही भावनिक ब्लॅकमेलिंग आहे. गांधीजींनी अस्पृश्यांसाठी हरिजन म्हणजे ईश्वराचे लोक असा शब्द वापरला, पण बाबासाहेब म्हणाले हा शब्द आमच्या अपमानावर पदर टाकतो, आम्ही आहोत दलित. गांधीजी म्हणायचे धर्म सुधारला जाऊ शकतो, बाबासाहेब म्हणायचे मला या धर्मात माणूस म्हणून मान नाही. परिणामी 1956 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आता मुद्दा आहे बाबासाहेब संविधान सभेवर कसे आले. सिंधच्या फाळणीमुळे बाबासाहेबांची जागा गेली, तेव्हा गांधीजींनी स्वतः हस्तक्षेप केला आणि काँग्रेसवर दबाव टाकून बाबासाहेबांना बॉम्बे प्रांतातून संविधान सभेत आणलं. गांधीजी त्यावेळेस म्हणाले की संविधान करायचं असेल तर आंबेडकर सारखा बुद्धिमान नेता आवश्यक आहे. असं जरी असलं तरी बाबासाहेबांनी गांधीजींना महात्मा म्हणण्यास नकार दिला होता. बाबासाहेब म्हणाले मी गांधींचा आदर करतो, पण मी कुणालाही महात्मा म्हणत नाही, कारण की मी व्यक्तिपूजा मानत नाही, मी विचारांचा सन्मान करतो. पण त्याच वेळी बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की दो आय अपोज हिम स्ट्रॉंगली बट गांधी वॉज अ ग्रेट मॅन. आणि गांधीजी हे सुद्धा म्हणाले आंबेडकर इज इनडिस्पेन्सिबल फॉर इंडियाज फ्युचर. आता तुम्ही सांगा, गांधी आंबेडकर ही जोडी वैचारिक संघर्ष की एकमेकांचे वैर शत्रू? तुमचं मत कमेंट मध्ये सांगा आणि हो, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आज आपण सामाजिक, राजकीय व आर्थिक दृष्ट्या विभागलेलो आहोत याची मला जाणीव आहे. आपण एक दुसऱ्या विरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत आणि मी तर याही पुढे जाऊन मान्य करेन की बहुधा अशाच एका छावणीचा मीही नेता आहे. परंतु महोदय, हे सर्व खरे असले तरीही मला पूर्ण खात्री आहे की अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला म्हणजेच भारताला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. भारताच्या एकात्मतेबद्दल, या देशाच्या एकसंधतेबद्दल भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये किती आत्मविश्वास आहे त्यांच्या भाषणातून दिसून येतो.